एवढ्या लवकर तर आम्ही कधी फॅमिली ट्रिपसाठी सुद्धा उठलो नव्हतो जेवढे की आज. मग सगळे रेडी झालो, ब्रेकफास्ट केला आणि डेस्टिनेशनला पोचलो. मग तिकडे पोचल्यावर मी थरावर थर मेकअप चढवला, जेवढा की मी माझ्या लग्नात देखील केला नव्हता. पण काय करणार, सिच्युएशननुसार बदलावं लागतं. मग मी छान रेडी झाले. मग ज्या पाहुण्यांची आम्ही गेल्या 1.5-2 तासापासून डोळ्यात तेल घालून वाट पाहत होतो, असे आमचे कॅमेरामन फायनली आले. मग त्यांनी त्यांचा सेटअप रेडी केला. तर आम्ही आलो होतो मॅटर्निटी फोटोशूटसाठी. श्रीजाच्या वेळी कोविड असल्यामुळे मिस झालेलं इनडोअर फोटोशूट जे की पुन्हा वेळेअभावी आउटडोअर फोटोशूटवर आलं होतं. मग सेलिब्रिटीसारख्या पोजेस देऊन आम्ही खूप सारे फोटोज क्लिक केले. आज लिटरली सेलिब्रिटीवाली फिलिंग मला येत होती. पण मला वाटतं लोकांच्या नजरेत सेलिब्रिटी होण्यापेक्षा आपल्या नजरेत आपल्या चांगल्या आचारविचारांनी सेलिब्रिटी व्हा. यापेक्षा भारी फिलिंग कुठेच नाही. मग आम्ही सेकंड कॉस्ट्यूममध्ये रेडी झालो. एरवी उन्हाला घाबरणारे मी मात्र आज 2-3 तास उन्हात उभे राहून शूट केले. श्रीजेला मात्र या सगळ्यांशी काही घेणं देणं नव्हतं. तो मस्त मात्र आपलं गार्डनमध्ये खेळणं एन्जॉय करत होता. नंतर मग 3-4 तासांच्या नंतर आम्ही वाइंडअप केलं. जेवण करून घरी आलो. आल्यावर फ्रेश झालो. नंतर झालेला सगळा पसारा आवरून बॅग पॅक करायला घेतली. नंतर सगळं आवरून काही पेंडिंग असलेले शूट केले. तर असा होता आमचा